तुर्भेगावचा एक पाहिजे. हा नियम आहे. हे नियम कडक आहेत. येतील म्हणणं एकदम कडक कडक. अजून धावलाच बी नाही लगे पाणी आण. पाहू शकता आपण कोपड खेळण्यामधून मिलिंद बेटात अँड टीम कॅप्टन चंदू पाटील खेळताना दिसतोय. अँड द ग्रेट ऑलराऊंडर आय थिंक रवी जित्तू मिलिंद आणि चंदू पाटील आता तुर्बे 40+ करून खेळण्यासाठी. आय थिंक जितू. चला 12th मॅन येणं गरजेचं आहे. जितू आलेला तुर्बे 40+ त्याच्या साथीला जी स्पर्धा खऱ्या अर्थाने ओपनला काय बॅटचं पाणी पाजलं होतं आमच्या योगेशने. 3च्या 3 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. ग्रेट इनिंग. ती सिरीज खऱ्या अर्थाने 40+ पहिल्यांदा यंगस्टार मध्ये खेळताना नाव अभिनयाने अगदी त्या 3ऱ्या क्रमांकात कोरलं होतं. त्याचं श्रेय जातं निश्चित योगेशच्या 3ही इनिंगला. एपी बॉयज वरती पहिल्यांदा मात. त्याच्यानंतर उमिकेने सारखा एक साईनाथ दिवा टीमला त्याने पराजित. त्याचं संपूर्ण श्रेय निश्चित जाईल योगेशच्या त्या कडक बॅटिंगला. उत्कृष्ट बॅटर म्हणून ओमसाई मित्रमंडळ कोपरी ती स्पर्धा आपल्या नावे केली होती. चल थेट जाणार माहिती 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी शशी तांडेल. पाच ओव्हरची मॅच जितूच्या समोर. जितू शेळके. हा चला 12th मॅनला मी विनंती आहे की 40+ येणे गरजेचं आहे. लेट्स स्टार्ट टू गेम. बाला इकारी आणि सुदीप अंबवणे अशी टीम. पहिला बॉल शिशी च्या समोर जितू. उलटा पहिला बॉल स्क्वेअर लेगला दिशा. चला बॉल जर दिसला तर हात वर करायचे आहेत. 2 धावा दिले जातील. चांगले फिल्डिंग टीम स्क्वेअर लेगला तिथे आपल्याला पाहायला मिळते. 2 धावाने सुरुवात केली जितूने. कोपरी आणि तुर्बे असं संयुक्त दिसताना 1 शॉट. नो बॉल कमरेच्या वर आता छातीवर. नो बॉल +2 अशा 2 धावा अर्जित केल्या जातात. पहिल्या बॉल मध्ये 2 धावाने मात्र अंपाच्या शेकला होते सुरुवात आणि ते खातं खोडले 40+ तुर्बे कडून जितूने. 3 धावा पहिला बॉल. व्हेरी क्लोज बॅकवर्ड पॉइंट. डीप कव्हर टीम कॅप्टन. क्लीन बॉल पण नो बॉल आहे मित्रा. बार वजवला जितू कारण फ्री हिटची संधी होती. फ्री हिट नाहीये. येस फ्री हिट. येस फ्री हिट नसतो कारण 40+ हा नियम आहे आणि 40+ नियमानुसार ही स्पर्धा नाहीये. येस नो बॉल का. येस धाव दिले जाईल. 5 बॉल दिलेत योगेश. तिथे बॉल भरपूर निवडले तुम्ही योगेश. हवेमध्ये तो तुझा अंदाज आम्हाला खूप आवडत होता. परंतु ते बॉल तेवढे दिले जाणार नाही. ते 5 बॉल आहेत ना ते निवडायचे योगेश. चला संधी होती परंतु 40+ नियम आहे. फ्री हिट नसल्या कारणाने बॅट्समन जाईल मैदानाच्या बाहेर. पहिला विकेटचा पद्धत पहिला हादरात तुर्बे खोपरी 40+ला. बॉलिंग मार्क पर शशी तांडेल. शांत स्वभावाचा हा बॉलर. ग्रेट जस्ट लाईक द न्यूझीलंडचे जसे खेळाडू असतात त्या न्यूझीलंडच्या खेळाडूचे हा शांत स्वभावाचा. पहिला नो बॉल टाकला. 2 धावा. 3 वर 1 सद्यस्थिती आहे. पहिला ओव्हर जोरदार. व्हाट अ शॉट. व्हाट अ कडक शॉट. डीप बॅक पेसरला ओलांडून गेला. हा फक्त सिंगल.
प्रदीप येतील प्रदीपच आहे ना पदे आहे ना नवीन बॅट्समन ही जोडी खूप हल्ली चर्चेमध्ये योगेश आणि प्रदीपची पहिला बॅट्समन मैदानाच्या आत जितू शेळके तुर्ब्याकडून बिलॉंग करतो तुर्ब्या आणि कोपरी मात्र झगडताना पहिली मॅच अंपायर चषक 2026 पावसाळी रबर बॉल पर्व दोन सामने स्वास्थ्य शरीर मध्ये ज्येष्ठांच्या खेळानंतर यंगस्टारचा पहिला मॅच मात्र आपल्या भेटेल 40,000 पहिला आणि 20,000 द्वितीय प्लेयर ऑफ द सिरीज साठी मालिकेसाठी एक बायसिकल स्पोर्ट्स सायकल पहिल्या 3 नो बॉल 2 नंतर विकेट दांडी गोल आणि आता मतसिंग गेले 4 बर सध्या एक 5 ओव्हरची मॅच जेव्हापासून ही जोडी आली कोपरी 40 पर्यंत तेव्हा छान लागले टीम साठी चांगला बॉल सम्मन डिलिव्हरी बॅकच्या खालून गेला विकेटच्या पाठीमध्ये द ग्रेट क्रिकेटर मिलिंद अनंत बेटा फ्रॉम कोपरखेरणे डीप बॅकवर्ड पॉइंटला पण पाहतो डीप कव्हरला आहे आणि ब्रेक क्लोज ऑल टाइम द ग्रेट ऑलराऊंडर रवे सर्वकालीन अष्टपुलेंच्या यादीमध्ये रवीचं नाव घेतलं जातं राईट आर्म सोडून दिले डाऊन द लेग साइड येस पंचांचा इशारा पंचांच्या भूमिकेत आपण बाळा इकारी आणि सुदीप अंबवणे यांना पाहतोय औचित्य आहे अंपायर चषक ही स्पर्धा आपल्या भेटीला बिनोजी भगत सर घेऊन येतात सालाबंद या वर्षी पर्व 2 ज्येष्ठांचं क्रिकेट खेळल्यानंतर यंगस्टरचं क्रिकेट आपल्या भेटीला येईल पहिलो टाकताना शशी तांडेल सोडून दिले पिचिंग मागून स्लाइटली बोटांच्या साहाय्याने आउटस्विंग करावं आणि एस्टनला आपण केस घ्यावं पण तसं होत नाहीये थोडेसे ते फिंगर स्लो करताना ती रबर बॉलची करामत दाखवण्यामध्ये थोडासा कमी पडल्यात आणखी नाही बाई चला दुसरा वाईट धावसंख्या पुढे सरकते 5 वर 1 सद्यस्थिती आहे स्वास्थ्य शरीर आयुष्यमान 25 वर्ष लोटून गेलेत 6 आहेत रे पहिल्या 2+1 म्हणजे 3 परत 1 म्हणजे 7 धाबा येस काय कॅल्क्युलेशन आहे योगेश व्हेरी स्ट्रॉंग आता मॅथमॅटिक 6 धाबा लागतात स्कोररला त्याने हरवलं मारण्याचा प्रयत्न आला होता कार्पेट टर्न झाला मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पळत येईल चेंडूच्या समोर फील करेल सिंगल घेतली आता फ्रॉम कोपरखेणे विनेश चांगले फिल्डिंग फक्त 1 नाव मिळते त्याच्या बाजूला 7292 याचे सर्व्हिस दत्ता सास्ते गुरु ग्रामपंचायत पहिले एकत्र असणारा निकष काढला आणि दत्ताला मात्र खेळण्याची संधी दिली 25 पर्यंत आता जरी महानगरपालिका आल्या पण तो फटकावण्याचा प्रयत्न टू ऑन द बॅटला सटपळीत गेले बॉल पुन्हा एकदा विनेश फील्ड करेल सिंगल घेतली योगेशने खातं खोळताना धावसंख्या मात्र तुर्बे कोपरी 40 प्लेयर्स पहिल्यांदा बॅटिंग करत 2 गाव 1 टीम असा हा कॉम्बिनेशन मध्ये खेळले जाते अंपायर चषक तुषार पाटील फ्रॉम वाशिगाव मित्र सरचे स्वागत अंपायर चषक वेलकम त्याचबरोबर शरद यांचं अगदी मनापासून स्वागत आहे चांगला फटका आता दिशा देताना ओलांडला म्हणून तो म्हणतो ही जोडी जेव्हापासून आले तेव्हा छान लागल्या कोपरी 40 का कारण किती स्पर्धा त्यांनी गत वर्षी जिंकल्या 40+ ते वर्ल्ड कप आज षटकारानंतर धावसंख्येला आकार दिला प्रदीपने 14 धावा 1 गडी बाद पहिली ओव्हरची झाली समाप्ती कोपरखेळणे सारसोलेकडून उदय शशी तांडेल आलं ते बॉलिंग मार्कवर एक सफलता त्याने अर्जित केली क्लीन बोल्ड करताना जितू शेळके यांना पण त्यानंतर मात्र 14 धावाही खर्च केल्या 1 गडी बाद 14 सेकंड ओव्हर मध्ये ऍक्शन आता बॉलिंग मार्कवर फ्रॉम आय थिंक कोपरखेळणे जितेंद्र विष्णू मात्रे मोर्चावर नो मिथुन नॉट जितू सारसोळेकडून मिथुन वैती उजव्या हाताने बॅटिंग डाव्या हाताने गोलंदाजी जस्ट लाईक द पवन केने फ्रॉम गोरसई फुलटॉच होती बरोबर कमरेच्या जवळ मारण्याचा जवळ लवकरच सफल होऊन आला अति घाईक झाली स्ट्रोक वरती पण मी म्हणेन गेल्याच आठवड्यामध्ये स्पर्धा गाजवली होती योगेशने 3च्या 3 सामने यंगस्टर मध्ये खेळताना एक अचंबित सरप्राईज बॅटिंग 3च्या 3 मॅच मध्ये बॅक टू बॅक प्लेअर ऑफ द मॅच चला नेक्स्ट मॅच असे इनिंग होईल आम्ही जोगाव वाशी 40+ आणि सांडपाडा करावे या टीमच्या कॅप्टनला
ती 40 प्लस मॅच आहे. त्यानंतर आम्ही एक्स्ट्रा जे आहे 9 तोरून त्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. 40,000 पहिलं आणि 20,000 द्वितीय. सेकंड प्रोग्रेस बॅटिंग करताना पण कोपरी तुर्वे 40 प्लस. आता एकाच गावातले दोन्ही जे बॅटर आहेत त्या मैदानात प्रदीप पण ऐकवत आता योगेश समोर मिथून लेफ्ट हँड राऊंड चांगला बॉल फिरवलं बॉल बायचा इशारा आला अंबाच्या मार्फत एक एक्स्ट्रा धाव मिळेल. धावसंख्या मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचते 17वर 1 गडी बाद. 5 ओव्हरची मॅच. उद्या फायनलसाठी जे 1-2 संघ येतील त्यांचा 6 ओव्हरचा असं येतींनी मत घोषणा केली. सगळ्यांना खेळण्यासाठी मत संधी दिली जाते. बरोबर 9 वाजता उद्या तर फायनलची मॅच आम्ही खेळू. बॉलिंग मार्क पर लेफ्ट हँड राऊंड द विकेट. बॉल सोडला त्याला फेकून दिला डीप बॅकवर स्वेल मध्ये आला बुलंदी पॉवर षटकार बॅटमधून योगेश सिक्सर. 6 धावसंख्या सपकन पुढे जाते. तुर्भे कोपरी 40 प्लस पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर योगेश षटकार जाऊन पोहोचवते टीमला 23वर 23. डीप बॅकवर्ड लॉंग ऑफला आपण पाहतो राजेश फ्रॉम सारसोळी. राजेश त्याच्यानंतर आपण शिशीला पाहिलं फ्रॉम सारसोळ्याच्या कडून आणि आता बॉलिंग टाकणारे सारसोळीच आहे मिथून. लॉंग ऑन थर्ड सूचना केली जाते. गणेश मडबी आणखी सारसोळ्याचा असे 4. त्यानंतर दत्ता षष्ठ फ्रॉम माफे 40 प्लस. देन त्याच्या बाजूला विनेश म्हात्रे चाकवला बॉल. ओ माय गॉड चुकी झाले मिलिंद कडून बॅटला ब्रश होऊन गेला होता. चान्स फॉर द कॅच बिहाइंड द स्टंप बट ड्रॉप द कॅच. योगेश सुदैवी झेल सोडला 1 धाव अर्जित होते. स्कोर मात्र 1 ने पुढे सरकला 24वर 24 एक्झॅक्टली. सेकंड इनिंग पण धावसंख्या चांगली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा. आता ओव्हर क्रमांक 2 सारसोळ्याच्या दोन्ही बॉलर वापरले जातात. पहिल्या क्रमांक 2 बॅकफुटवर जातात ग्रेट बॉलिंग आहे आणि एक लेग ब्रेकचा बेताज बादशाह समोर असल्यावर निश्चित मात्र टाळ्या मारल्या रवीने का वेल्डन यार. प्रॉपरली लेंथ होती लाईन होती आणि लाईन फिंगर्स बीट झालं बॅट्समन. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला गेला. स्वास्थ्य आयुष्यमान 40 प्लस मॅच आपल्या भेटीला 24 लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि आता पाहिलं तर धावा खर्च केल्या 10. येस काही संशयाचे 5 चुकली थोडासा निर्णय देण्यासाठी अवघड झाला ना तर अंपायरला थर्ड अंपायरची सहायता घेऊ शकता. 3 सारसोळ्याचाच बॉलर वापरला जातो 3चे 3. पहिला शिशी तंडेल हा पहिला सारसोळ देन मिथुनी सारसोळे आणि तिसरा गोलंदाजी मत गणेश मडवी. किती खान आहे मुलींची म्हटलं तर 40 प्लस कडे. गणेश मडवी येतात. ऑपर एक चांगला टाकतो गणेश मध्ये स्लोमन हे जादूबारी गोलंदाज बुचकळ्यात टाकतात बॅटरला. समोर आहे आता प्रदीप नामदेव ठाकूर. पहिला स्लोमन ग्रेट बॉलिंग यार. पायाला लागल्या ब्रश होण्याला ही लेग बायचे 10 मात्र मिळेल. 25 धाबा तब्बल लागतात त्या फळकावर. अंपा चषक 2026 बरोबर 2 शानदार क्रिकेटचा 16. अंपायर विनोद भगत सर घेऊन येतात. पावसाले रबर बॉल 40,000 पहिला आणि सुरेख 7 मात्र बिग मॅन येतीन भालचंद्र भोरची लागते. गतीमध्ये परिवर्तन केलं पण तो ओळखला बॅकफुटवर जाताना काय जबरदस्त शॉट ऑन जॅक करताना उडवलाय. विघ्नेश वडून आलाय दुसरा षटकार प्रदीपच्या बॅटमधून सिक्सर. धावसंख्येला आकार 1 योगेशचा षटकार. मी म्हटलं हे बॅटर जेव्हा आल्यात नाही योगेश जे नियम आहेत ना सर्वांना चला सारखे असतील मित्र. एवढे जबरदस्त फटके लागतात योगेश कडे काय चला प्रॅक्टिस बॉल देऊ नका असं म्हटलं होतं योगेशने. ओ माय गॉड लेट आला पण सेट करून गेला हा षटकार. व्हॉट अ शॉट बॅक टू बॅक 2 धमाके. गणेशला विश्वास बसत नाही आम्हालाही बसत नाही कारण एवढा लेट केला चेंडू कसा जादू बोले टोन द बॅट ओट बॅकफुट मिड विकेट धमाका ब्लास्ट षटकार आला. 9 धावसंख्या झुपकन कोपरी तुर्बे 40 प्लेस पोहोचते
37 वर 37 प्रोग्रेस 5 ओव्हरची मॅच. बलिंग मार्क सारसोले कडून पुन्हा 3 बॉलर आतापर्यंत पाहिलं ना तर सारसोले 40 प्लेस वापरले गेलेत. समोर प्रदीप पुढे सरसावले, पुन्हा खेचून मारत हवेमध्ये बॉल दिशेने असा झाला तो सरंडर. चांगला प्रयत्न केला डीप बॅक सोले कोणी येताना फिल्डरने, परंतु झेल सुटलाय. ओ माय गॉड, रिटर्न का पाठवलं, सोडणार नाही मिलिंद. लवचिकता आहे मिलिंद अनंत बेटा. व्हॉट अ कलेक्शन अँड रन आउट. म्हटलं जातं ना, अपने जब धोखा देतो ना तो एक गहरी जख्म चोट पहुंचती है. तैसे अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. जहां मेरे बैट पहुंचने होते वहां दूरी बहुत लंबी थी. बॅटर जातोय नामुमकिन. थोडंच माझं मनामध्ये आक्रोश आहे, कारण चांगली लई मध्ये होतं. नवीन बॅट्समॅन इन केले मैदानाच्या आतमध्ये आता खेळण्यासाठी. तुर्वे 40 प्लस कडून आता येतात. कोण आहे? राजेश सुनील आहे का? राजेश कोण आहे? नाही सुनील आहे ना? नाही बॉलर गणेश नाही, बॅट्समन कोण आहे? नितीन. येस नाव ब्रदर टू ब्रदर 18. ओ माय गॉड. आता जर रनआउट झाला असतं तर मग योगेश खरं नव्हतं. एक चुकी मला त्याने खरं तर रिटर्न पाठवला. आता भावाला केलं असतं ना तर एकदम धूमधडाक्यामध्ये बॅटिंग काढायचा दुसरा पर्याय नव्हता. आणखी एक सिंगलने मात्र मोठे बंधू येतात आता. नितीन मनोहर भोईर द ब्रदर ऑफ द योगेश. गणेश बॉलिंग मार्कवर शॉर्ट ऑफ चेंडूला येऊ दिला हलक्या शॉर्ट फ्लिक ऑफ द रिस्ट. नजाकत होती. पुन्हा ते विनेशील कुपर खेळणे गावकडून बिलॉंग करणार फील कर आरामात सिंगल घे. 3 ओव्हरचा खेळ झाले समाप्त. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतोय तुर्पे कोपरी 40 प्लस ज्याने 2 गड गमावल्यानंतर स्कोअर मध्ये धावा लागल्यात 41 41. 3 ओव्हरचा खेळ, 3 बॉलर आपण पाहिले आणि चौथाही सारसोळेकडून वापरला जाईल का? येस, राजेश येतो. पहिला शेशी तांडे सारसोळेकडून, दुसरं ओव्हर हाताला मिथून सारसोळेकडून, तिसरं गणेश मडवीने सारसोळेकडून, आज चौथा राजेश गेलाय. 4 बॉलर पण मान मात्र मिळेल काय? रवी टाकू शकतो, जितू टाकू शकतो. चला स्पीडअप करा, खेळ थांबवू नका. मी म्हणेन ते करतोय. चला वाद नको जितूभाई. किती? 3-2. येस, 3 आणि 2. चौथी देता येणार नाही. 3 आणि 2 राजेश. 3चे 3 सारसोने वापरलेत. 3 आणि 2 इतर कुपर खेळण्याला 2 टाकायला लागतील. पहिलेच सांगितलेलं नो. आणि नियमासाठी ओळखला जातो 40 प्लस. असं करू नका. 3 सारसोळ्याचे वापरले शिशी. 3 फक्त. 3 आणि 2 नियम आहे स्पर्धेचा चेंडू. चला चौथं 2 ओव्हर, चौथं 5 ओव्हर घेऊन येईल कोपर खेळणे 40 प्लस कडून. ते सर्व टीमांसाठी हा कायदा लागू आहे, नियम आहे. नियमानुसार धरून चला. अंपाचे 2026 शानदार सोहळा आपल्या समोर पर्व 2 मध्ये घेऊन येतोय विनोद भगत सर. या मान सन्मान अंपायरचा वाढवण्याचा त्यांनी निर्णय घेत वर्ष पण घेतला आणि त्यांना सुरेख साथ दिली आमचे इतिन बिग मॅनने, इतिन भालचंद्र भोईर. 2000 कॅश मिलिंदसाठी, पण फेअर डिलिव्हरी बॉलिंग टाकायला लागेल त्याला, असं इतिनचं म्हणणं आहे. बॉलिंग टाकतो यार, असं कसं म्हणून. 2000 कॅश देण्यात येईल. 2 विकेट, 3 विकेट हॅट्रिक साठी 2000 कॅश. ब्रेक चांगला टाकतो मिलिंद. समोर आहे योगेश. चौथा ओव्हर, पहिला बॉल फिरवला बॉल. गुडलेन टप्पा पडल्यानंतर योगेश अप्रोचच्या बाहेर होता. दुसरं टाकलं आय थिंक साकलेन मोस्टरचा काल हॅपी बर्थडे आणि दुसरं त्याने इस्टॅब्लिश केलं. त्याच्या अंदाजामध्ये नो लेग ब्रेक नाव इज अ स्टेट. पहिला बॉल निर्धाव. ग्रँड शॉट फटकावलाय ओला.
मिड विकेटच्या वरून आला षटकार. आदरणीय अनिलजी सुतार हे उत्तम धावपट्टू आहेत. सरचे स्वागत आहे अनिल भाई. प्रेम आणि अनिल रेकॉर्ड आहे. सरळ वाशी तुठेट कारला आई एकविरा न थांबता ग्रेट आहे. सलाम असेल अनिल भाईला. त्याच्यानंतर रोशन कोहलीला पाहिलं. यंगस्टर आहे. तलवली गावदेवी तलवून खेळणारा हा रोशन कोहली तो न थांबता मात्र कारला एकविरा. परंतु आता त्याने मनाशी निर्णय घेतला की पुण्यापर्यंत न थांबता मी धावत जाणार. बॅकफुटवर चांगला फटका. रवी झेल खाली. व्हॉट अ ग्रेट कॅच बाय रविकांत मोरेश्वर म्हात्रे फ्रॉम कोपरखेळणे. येस फिट बॅट्समन आणि फिट फिल्डर दोन्ही हँडसम होते. येतीने चांगलं सांगितलं. देखणा केलं मग स्टायलिश केलं मग रवीची ख्याती. त्या स्टायलिश देखण्या केल्याने सहज गती सब डिसमेंट करताना खेळी केली आहे योगेशची समाप्त. थँक्यू सो मच. आणि प्रशांत भोईर साहेबांचं आम्ही इथे कौतुक करताना उद्घाटन सोहळा जसं संपन्न आला काहीतरी द्यावं. परंतु 500चे कॅश त्यांच्या मार्फत आमच्या मंडळ आल्याकारणे त्यांच्या मनापासून आमच्या चषकामध्ये आम्ही आभार व्यक्त करतोय. विनोदजी भगत सर जे अंपायर आहेत अगदी मध्य प्रदेश येऊन आलेत. गुरुनाथ पाटीलच्या समेत आमचे विनोद भगत सर. चौथं टाकलं जातं मिलिंद बेट्टा विनंद अनंत बेट्टा आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आत आलाय. तुर्बे 40 प्लेस म्हणून सुनील आला होता. कार्पेंट चांगला ड्राईव्ह केलंय. लॉंगाचे टिकेचे दत्ता साष्टे आहेत. चांगले फिल्डिंग दत्ताचं. फक्त सिंगल मिळते. कोण नाव आहे आपला? शशी. शशी सुनीलच आहे ना बॅटिंग? सुनीलच आहे ना बॅटर? सुनील का? संजय नॉट सुनील. संजय 3 गडी बाद. चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन केले मिलिंद. व्हॉट अ लवली ओव्हर यार. चांगलं ओट टाकताना ओव्हर क्रमांक 33 पहिले डॉटने सुरू नंतर षटकार खेचला पण त्याच्यानंतर विकेट घेतली योगेशची. असे पाहिले तर 5 चेंडू आतापर्यंत. नाव तर लास्ट बॉल डॉटचा विकेट डॉट डॉट नाव द लास्ट बॉल. चांगला बॉल पडून टाकण्याचा प्रयत्न. याचं पिचिंग खूप लेक्स्टमच्या बाहेर. याचं बाईट +1 आहेत का अंपायर? बाईट +1 नाहीये फक्त एकच आहे. चंदूने अडवलाय. टीम कॅप्टन सारसोले कोपरखेड. शेवटचा बॉल चांगला बॉल फिरवला पण व्हॉट अ बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. 4 ओव्हरची झाली समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. स्वस्थ शरीर आयुष्यमान ज्येष्ठांचा खेळ औचित्य आहे. पर्व 2 अंपायर चषक 2026 पावसाळे बर बॉल. जिथे पहिल्या इनिंग मधले 4 ओव्हर संपल्यात. बॅटिंगरचा अमंत दिल्यानंतर धावा लागल्या. धावपकवरती इथे 49 रोख धावसंख्या अडवली गेली. आता शेवटचं ओव्हर टाकण्यासाठी जितेंद्र विष्णू म्हात्रे फ्रॉम कोपरखेळणे. 3 बॉलर आणि 2 असे 2 गाव 1 म्हणजे एका गावचे 3 बॉल वापरण्याची अनुमती आहे आणि राहिलेले 2 ओव्हर दुसरा गाव टाकेल म्हणून आम्ही राजेशला दिलं होतं. थोडासा नाराज झाला राजेश पण नियम आहे राजेश. येस थँक्यू सो मच. जितेंद्र विष्णू म्हात्रे जितू म्हात्रे भाई नावाने ओळखणारा सायटाम गोलंदाजी ही संजय बॅकफुट वगैरे जागा बनवली जिथे राजेशची आम्ही चर्चा करतो. उंच बरं टॉलेस्ट मॅन असा फिल्डर आहे. चांगले क्षेत्ररक्षण फक्त सिंगल मिळते स्ट्रोक वरती संजयला तुब्याकडून न खेळणारा. पण आता कुपरीचा बॅटर आहे समोर. नितीन मनोहर भोईर कोपरी गावचे सन्मान्य ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत. नितीन सोडून दिले जास्त वळाला भाईचा बॉल. इट्स अ वाईट. एक्स्ट्रा धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र पोहोचते 51 धावसंख्या चांगली आहे. 5 ओव्हरची मॅच. चला एक इनिंग जे संपेल आम्ही जोगाव आणि त्याच्या बरोबर वाशी असा टीम आहे. सांडपाड आणि करावे असे 2 कॅप्टन. कडक शो का बेहतरीन शो डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ लवली धमाका. नितीनच्या बॅट मधून ब्लास्ट सिक्सर. 6.5 धावसंख्या आणखीन वाढली जाते. तुर्बे कोपरी 40+ पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 गडी गमावल्यानंतर 57 डीप बॅकवर्ड लॉंग ऑफ झाल्यानंतर गणेशला आपण पाहतो. दत्ता त्याच्या साथीला लॉंग ऑन आहे. त्याच्याबद्दल कोपरखेळणीचे आम्ही
विनेश, त्या दरम्यान आमचे लाडके विद्यानंद पाटील भाऊंचा मी करू सरसे स्वागत. समाधान मित्रमंडळ सन्मान्य अध्यक्ष आणि एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. अक्षयचे बॉस जी स्पर्धा आम्हाला अजून आठवते. खारीगाव 40+ मानगर येथे पहिला बॉलवर होता ज्याने हॅट्रिक घेतली होती. पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज त्यामध्ये आपण पाहिला विद्यानंद पाटील यांना सरसे स्वागत आहे विद्यानंद भाऊ. अंपायर चषक 2026 शेवटचा ओव्हर टाकताना कोपर खेळून खेळणारा हा खेळाडू बॉलर आहे जितेंद्र विष्णू. जितूभाई पहिली डॉट 1 दिली, नंतर वाईट षटकार, नंतर नो बॉल आणि वाईट. थोडा दिशेपासून भरकटलाय जितू. चांगला फटका, व्हॉट अ कडक स्ट्रोकर, मजबूत कडक बांधाचा आणि सनसनी षटकार बॅटमधून आलाय नितीनच्या. व्हॉट अ लवली शॉट आहे नितीन, ग्रेट शॉट. म्हणून तर म्हटलो तिथे मात्र चांगली साथ दिली होती यंगस्टर मध्ये खेळताना नितीनने. त्याचे छोटे मिया तर छोटे मिया बडे भैया सुभान अल्लाह, ग्रेट. आम्ही उलट करतो थोडीशी ही मोहारा. कडक 2 षटकार खेचल्यात या ओव्हरमध्ये. यावर करण्याचा प्रयत्न, परफेक्टली बॉल. आणि रवी तेच म्हणतो एक्झॅक्टली हात टाकायचा आहे. खूप उशीर आल्या परंतु समथिंग इज बेटर दॅन नथिंग. कायापेक्षा चांगला बॉल. धावसंख्येला आकार आले तर 65 बनल्यात. गुड स्कोर तुर्बे कोपरी 40+ 65. ओ चूक झाली पुन्हा एकदा. जाईल कुठपर्यंत, 1 मिनिट का 6 षटकार. खूप मार खाला जितूने. चला मनोज मात्र अँड सिक्सर किंग रायगड का टायगर आमचे अलंकार तांडे त्यांच्या समेत. जेव्हा अलंकार सारखे उंचपुर येतात ना तेव्हा एकदम आमची उंची जवळजवळ 4 फूटची वाटते. सरसे स्वागत आहे अलंकार. रायगड का टायगर अलंकार तांडे त्यांच्या समेत मंगलमूर्ती मध्ये ज्याचा खेळ खूप चांगला राहिला. मनोजी मात्रे फॉर्म करावे 40+ यांचा सन्मान्य आम्ही स्वागत करतो. आणखी एक तगडा षटकार क्रमांक आला जितूच्या विरोधात. चौथा 4 षटकारांची आतिषबाजी करताना अक्षरशः पिस काढली आहे जितूबाईची. खराब प्रदर्शन. धाव संख्या काय नितीन, काय ग्रेट बॅटिंग आहे नितीन. 77. नाव एक्झॅक्टली 17 टार्गेट. मॅच कुठे होती मॅच. नितीनने 4 षटकार ठोकताना अक्षरशः खूप मार दिला जितूला. आतिषबाजी केली 4 षटकारांची आणि धावसंख्या मात्र तुर्बे कोपरी 40+ पहिल्या इनिंग मध्ये 5 ओव्हरच्या खेळामध्ये 3 गडी बाद 77. ग्रेट इनिंग. कोपरी ग्रामस्थ मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष यांची मात्र जादू चालली, दादागिरी चालली. सरसे स्वागत मित्रा, स्वागतम सुस्वागतम. चला टॉस साठी जुगाव आणि वाशी टीम कॅप्टन सांडपाडा करावे 40+ टीम कॅप्टन अश्विन पाटील हे त्यांचे समेत आहे. मित्रा सरसे स्वागत आहे. जेव्हा आमदार चषक मंदाताई म्हात्रे यांचा सन्मान वाढते तेव्हा मला अश्विनने आम्हाला खूप मान दिला होता. अश्विन मित्रा सरसे स्वागत करतो आम्ही. अंपायर चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये 77. ग्रेट इनिंग. छोटे मैया बडे मैया सुभान अल्लाह यार. जसा योगेश 77 यार. 78चा टार्गेट आहे योगेश. 5 ओव्हरची मॅच 15/5 आणि राहतात म्हणजे 15.5 धावांच्या सरासरी. हे धावसंख्या 78चं टार्गेट कठीण आहे, मुश्किल नाही. कारण शशी तांडी, रविकांत मात्रे, चंदू पाटील, मिलिंद भेट्टा, गणेश मडवी, मिथुन वैती किती फौज आहे. राजेश सारखा एक धुरंदर त्यांच्या समेत आहे. विनेश आहे हे कोपर खेळणे. मॅच रंगेल एवढा मात्र निश्चित. 15.5 धावांचे 2 बॅट्समॅन जसे जुळले होते 2 बंधू योगेश आणि प्रदीप. त्याच्यानंतर त्यांचे मोठे बंधू अर्थात नितीन यांच्या जोरावर तुर्बे कोपरीने बनवले. 5 ओव्हरच्या खेळल्यानंतर 3 गडी बाद 77 आणि टार्गेट सेट केले 78.
तुषार मुठे या स्कोरच्या भूमिकेत आणि अंपायरचा विचार केला तर बाला इकारी आणि त्याला साथ देताना पहिल्या मॅच मध्ये सुदीप अंबवणे. पाच ओव्हर मध्ये 77 म्हणून 78 धावांची ही टार्गेट सेट केलंय. नंतर येस बॅट्समॅन पाठवा असं म्हटलं जातं बाला इकारी आणि सुदीप अंबवणे. कमी आहे तुला म्हणून सांगतो, तुला माहिती कमी आहे मला सगळं लेजंड लोकांना यांच्यामध्ये तुला लय माहिती कमी आहे म्हणून चालेल बाबा सांगतो मी माझा प्रश्न सांगते. त्याच्यामध्ये जुगाव वाशी 40+ आणि सांडपाडा कराड 40+ हे दोन कॅप्टनला मी विनंती करू. अंपाचे शेख पर्व 2 रायगड का टायगर द ग्रेट ऑलराऊंडर अलंकार तांडेल आणि अश्विन पाटील आहेत मुख्य व्यासपीठावर. चला बॅट्समन आलेले तर विकेट किपर आणि कॅप्टन चंदू पाटील कोपरखेडणे आणि एक गणेश मडवी अशी कंबाईन मध्ये बॉलिंगचा निकेश असेल आज येणारे जे मॅच आहेत 3 एका गावातले आणि 2 दुसऱ्या गावातले असे 2 गाव एक मिळून हा फॉर्मॅट मध्ये खेळत होता अंपायर चषक ज्येष्ठांचा क्रिकेट. आणि पहिल्या बॉल मध्ये मोर्चावर आणले बॉलिंग मार्कवर कोण येतील, कोण आहे बोला उत्तम बॉल. तुम्ही ग्रेट आहे म्हणा प्रकार. कडून डावखुरा गोलंदाज वापरला जातो. लक्ष 78 धावांचा 15.5 धावांचे सरासरी मात्र धावसंख्या काढायच्या मॅच जिंकण्यासाठी सारसोले कोपरखेडणे फोटे प्ले ना पहिल्या ओव्हरात लेफ्ट हँड उडतो बॅट पुढे त्या चेंडू ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह दुरून क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन करताना वाट लवली फिल्डिंग इज द्या अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. पण 2 धावा मात्र नरेश आत्माराम भोईर जे कोपरी फोर्टी प्लेचे सन्मानित कॅप्टन आहे चांगले फिल्डिंग काऊ कॉर्नर करते. 2 धावा मात्र वाचू शकला नाही. पहिली सिंगल 2 पहिली ओट टाकतात 5 ओव्हरची मॅच. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज यंगस्टार करावचे एक बुलंद ओ माय स्विंग एलपीडब्ल्यू ची विकेट दिली जाईल. चला टॉससाठी विनंती करतो. नेक्स्ट मॅच 40+ जोगाव आणि वाशी 40+ आणि सांडपाडा कराबे 40+ आलेला आहे आणि सांडपाडा प्रकाश आलेला आहे आणि जोगाव आणि वाशी 40 टीम कॅप्टन गणेश मडवी पगबादा. पहिलं विकेटचं बेटिंग जिथे खराब सुरुवात म्हणता येईल. दणदणी सुरुवात कोपरी तुर्बीची झाली तर 77 बनवले 3 गडी बाद. शेवटच्या ओव्हरमध्ये जितूच्या विरुद्ध भयानक हल्ला केला नितीन भोईर याने 4 षटकार चढवल्याने धावसंख्येला आकार देतात 77 पोहोचवलं. पहिलं टाकलं जातं नवीन बॅट्समन मैदानाच्या मिलिंद बेट्टा. हा चालला तर मॅच चालेल आणि सांगताना येस आणि विद्यानंद पाटील भाऊने सांगितलं हा बॅट्समन राहिला तर मात्र मॅचला वेगळं अंजाम देईल. आले सांगितलं फक्त षटकारांची भाषा बोलणारा बॅट्समन आल्यानंतर सांगताना पहिलाच षटकार चढवला अरुणच्या विरुद्धामध्ये ज्याने 3 मध्ये फक्त 3 दिले होते. 1 विकेट घेताना आता 4था बॉल षटकार फेकताना धावसंख्या जाते सारसोळे कोपरखेडणे 40+ 90 15.5 धावांची सरासरीने आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी
पुढला बॉल. ओ सोडणार नाही मित्रा, फक्त पाहण्याची भूमिका मात्र इथे जितू शेळकेला. लॉंगआउटच्या त्याच्या मस्त अंगावर दस्तक देताना आला दुसरा षटकार. बॅक टू बॅक सेट ऑन द फायर. 15 धावा सिरियल पोहोचते स्कोर. 15.5 धावांचा शेवटचा बॉल आहे. व्हॉट अ बॅटिंग आर मिलिंद अंतबेटा, सुपर बॅटिंग. डीप स्क्वेअरली डीप बॅकवर्ड मिड विकेट अँड लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. ओ माय गॉड, टाळा हो. सलगचे 3 षटकार मारणारा पहिला बॅटर अंपायरचे शेख. 40+ कोपर खेळणार बिलांकडे मिलिंद अनंतबेटा. आता सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेताना सेट ऑन द फायर. कडक बॅटिंग यार. धावसंख्येला पोहोचवले 21 वर. म्हणून म्हटलं जर चालले चला अजून वाशी आणि जुगावचे कॅप्टन आलेले नाहीत. नेक्स्ट मॅचच्या पेनल्टी दिली जाईल. जो उपस्थित असेल त्याच्या फेवर मध्ये टॉस दिले जाईल मित्र. महेंद्र पाटील, तुषार पाटील जे 40+ कंबाईन मध्ये खेळताना जाईल. 5 मिनिटं वाट बघितल्याच्या नंतर उपस्थित अर्थातच सांडपाड आणि करावचे आमचे प्रकाश आहेत उपस्थित. त्यांच्या फेवर मध्ये आम्ही टॉस देऊ. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. तब्बल धावा चोपल्या गेले. या ओव्हर मध्ये 21 सफलता जरूर, पण 3चे 3 सलग षटकार. पहिला बॅटर 40+ आपल्या नावे करतो मिलिंद अनंतबेटा. 21 नाव नितीन मनोहर भोईर. बॅटिंग कडक केली आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये ते बुलंद 4 षटकार. आता बॉलिंग करण्यासाठी कोपरी गावचे सन्माननीय ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत, पण कडक ऑलराऊंडर आहेत. योगेश इज अ लिटिल बट फंडाट फॉर्म मध्ये आता त्यांचे मोठे बंधू येतात. नितीन भोईर समोर कॅप्टन चंदू. बॅकफुट वगैरे तर जागा बनवून त्याला कट केलं. थोडासा बॅट लवकर चालली होती चेंडू. नंतर पॉइंटच्या वरून मारण्याची एक स्पेशालिटी आहे बॅट्समनकडे. त्याचा आवडीचा फटका आहे स्क्वेअर ऑफ द पॉइंटला, पण तोच फटका थोडासा नाराज. सिंगल मिळते. 22 बनल्यात. बनवायचे 78. 5 ओव्हरची मॅच. चला वाशीगाव झूचा कॅप्टन अजून पोचला ना. 5 मिनिटांनंतर मात्र पुढे सरसावले. काय बॉल टाकलाय, कडक बॉल. बॅटला ब्रश होता. विकेटची चान्सेस होत, पण ड्रॉप द कॅच बिहाइंड द स्टंप. पुरुषोत्तम भोईर जे सुटला त्याच्यातून एक सिंगल मिळाली. 2 मध्ये 2 सिंगल आलं. धावसंख्येमध्ये पुढे सरकते. 77-78 धावून उत्तर देताना 23 वर. 23 एक्झॅक्टली फॉर 1 विकेट. विकेट इज अर्ली इन पवेलियन बाय गणेश. पहिल्या विकेटला गमावल्यानंतर सलगचे 3 षटकार. पहिले 3 मध्ये अरुणने फक्त 3 दिल्या होता पगबाद आउट करताना. नंतर सलगचे 3 धमाके दिले मिलिंद अनंतबेटा फ्रॉम कोपरखेडणे. आता दोन्ही बॅटर आहेत कोपरखेडणे बिलॉंग करणारे. टीम कॅप्टन चिन्नू मोहन पाटील ऑन द स्ट्राईक. त्याच्या विरोधामध्ये ज्यांनी बॅटिंग पॉवर केली, पॉवर दाखवली तर बॉलर आता नितीन. खराब प्रदर्शन. सिंगल घेणे का. ओ माय गॉड, ये नो आय थिंक बघूया निर्णय काय असेल. पुरुषोत्तम मागणी करतो मिलनची. क्रॉस झाला नाही असं म्हणतो अंपायर. हो गाडी फसली. चेंडूला जावं लागतं. क्रॉस झाला असतं तर निश्चित. आणि म्हणतात अंपायर मला इकडे सुदीप रंभवणे का क्रॉस झालेलं नाही. त्या अनुषंगाने मात्र चेंडूची विकेट जाते रनआउटच्या रूपामध्ये मैदानाच्या बाहेर. असा दुसरा विकेट पडणार होताना सारसोडे कोपरखेडणे टीमचं. या मॅचचा आनंद घेण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी सन्मान्य आमचे विद्यानंद पाटील भाऊ उपस्थित आहे. 2 गाव 1 असं खेळलं जाते ज्येष्ठांचं क्रिकेट. पहिली मॅच 2 गाव 1 तारखेनंतर पहिलं तुर्बे कोपरी खेळली, ज्याने 5 ओव्हरच्या या ओव्हर मध्ये 77 बनवलं 3 गडे बाद. 78चं उत्तर देताना बॅट्समॅन विनेश फ्रॉम कोपरखेडणे. विनेश मात्र येतात. जिथे बावने मानगारे ते हॅट्रिक घेते तेव्हा 48 कडक बॅटिंग केली होती कलब्याच्यावर, पण मॅच हारली होती. पण कडक बॅटिंग तिथे विनेशने थोडीशी उंची जास्ती, परंतु अंपायर शब्दाचे फेअर डिलिव्हरी. छान गोलंदाजी. खरं ते कमबॅक करून दिलं, कारण 21 दिले होते खर्च केले होते अरुणने. त्यानंतर त्याला पांघरू घालता धावा फक्त आहेत आता 23. फक्त 2 दिलेत. ग्रेट बॉलिंग आहे नितीन. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स फ्रॉम कोपरी. डीप स्वेअरले का पण बॉक्सवर डीप बॅकपट मिड विकेट.
येस शॉट पॉवर दाखवताना धमाका ओव्हर द स्वेल लेग षटकार सिक्सर ब्लास्ट केलं बॅकफुट वगैरे जागा बनवण्याचा टास अजून आलेले नाहीत. येस मुकेश येत आहेत सावकाश पावलाने हरकत नाही स्वागत आहे मुकेश. षटकार 29 धावा पुन्हा एकदा बॅकफुटवर सावकाश कधी टाकल्याच्या बॅकफुटवर जाताना त्याला दिशा दिली बॉल दिसला तर सरेंडर करायला लागेल. सरेंडर जोपर्यंत धावा काढतील. सरेंडर का केला नाही प्रदीपने फक्त 2 हात हे आवाज अगोदर येणे गरजेचं होतं. आता काढले तर 3. माय गॉड आम्ही घशापासून ओरडतो प्रदीप कधी गवता गेल्यानंतर हात वर करा 2 दिले जातील 3 काढल्यानंतर हात वर आला त्यानंतर हो उपयोग होणार नाही प्रकाश 3 दिले जातील. योगेश 3 दिल्या जातील. अजून जरा उशीर केला 4 मिळा असं प्रदीप 3 दिल्या जाते 3 वाढला जाते स्कोर पोहोचते 31 वर 31. चांगली धावसंख्या खऱ्या नाही 15.5 धावांच्या सरासरीने तर टॉस आम्ही घेतो. विद्यानंद पाटील आमचे भाऊ लाडके भाऊ ज्ञान विकास संस्थेचे सन्मानी खजिनदार यांच्या शुभास्ते आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस. समाजसेवा करता करता क्रिकेटमध्ये खूप योगदान आमचे विद्यानंद पाटील भाऊ त्यांचे शुभास्ते घेतले जाते. टॉस 31 लागल्यात धावसंख्या परफेक्ट आहे सरासरी. वाशी आणि झू गाव टीम मुकेश मॉकी ऑन द टॉस. फटका फासला योगेश आले डाऊन द बॉल. आता ती चूक केली ना तर योगेश सोडणार नाहीये प्रदीपला. परंतु 2 धावा आणखी मिळतात. 2 धावा विनेश. दोन्ही बॅटर पाहिलं मध्ये दोन्ही कोपरकेने 40+ विनेश आणि मिलिंद बेटा दोन्ही स्फोटक बॅट्समन आहेत. आकार देतील. धावसंख्या 2 ने वाढते 34 वर बनवायचे 78 दुसरी ओव्हर झालेत आणि पहिल्या 3ऱ्या ओव्हरच्या 2 धावा काढल्यात योगेशच्या विरोधामध्ये. पाहिले तर 3चे 3 फिल्डर आपण कोपरी 40+ पाहू शकतो. डीप स्क्वेअर लेग प्रदीप देन नितीन इज ऑल्सो 40+ कोपरी अँड टीम कॅप्टन नरेश आत्माराम भोयर द कॉर्नर. लगातार 3 फिल्डर आपण सलग पाहतो. त्याच्यानंतर संजयला पाहतो आपण तुर्बेन त्याच्या साथीला पुन्हा लॉंगअप वरती जितू शेळके एक्स्ट्रा कव्हरला कोपरी 40 आमचे उत्तम भोयर. डी स्क्वेअर ऑफ द पॉइंटला तुर्बेच्या 40+ सन्मानित केल्यावर अशोक दादा मामाला आपण पाहतो. यस महेश भगत 36 झाल्यात म्हणजे आणखीन 16 चेंडू आणि 42 16 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 16 गेंदे 42 रन. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला चकमा देईल का दिला चकमा आला चौकार खणखणीत. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करताना विनेशच्या बॅटमधून व्हॉट अ शॉट. क्रिकेटची सुंदरता दाखवली. बॅकफुट वर गेला जागा बनवणे थ्रू द एक्स्ट्रा कव्हर 4 रन चौकार. 4 ने धावसंख्या वेगाने जाते. सारसोले कुप्परकडने 40+ पोचते 40 वर. आता राहतात 15 चेंडू 38 धावा 15 गेंदे 38. क्रिक लाईव्हच्या थेट प्रेक्षक दाखवण्याचे सुरेख काम. ये 6 षटकार येतील. उंची दिली आहे वाईट स्वेललेगचे अंपायर सांगता वाईट फ्लाईट दिली. योगेश पाहायला जातोय परंतु हार्डला योगेश. एक खडखडी चौकार त्याच्यानंतर इथं वाईट एक वाढते धाव 41 बनल्या. 3रं पैकी परास्तनावर राईट मोर द विकेट. बॅकफुटवर फटका चांगला ओव्हर का नो चान्स. नरेश वरच्या वरून आला षटकार. आता 14 चेंडू 31 धावा फक्त 5 षटकार. येतींचं म्हणणं आहे का फक्त 5 मारायचे आहेत म्हणून म्हणलो होतं. व्हेरी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप ऑफ द कोपरखेड अँड सारसोळे. जिंकेल तो फायनल आणि फायनल साठी उद्या आपल्याला याच मैदानावर आहे आणि ती मॅच फायनलची असेल. 6 षटकांची स्वास्थ्य शरीर आयुष्यमान 31ची आवश्यकता. प्रेशर टाकल्या दोन्ही भन्नाट फॉर्म मध्ये असले कोपरखेडचे धुरंदर. एका बाजूला पाहिलं तर मिलिंद अनंत वेटा आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आमचा विनेश तुटून पडल्यात.
जसं नितीन तुटून पडला तर योगे तुटून, आणि जशात तसं उत्तर देताना आता हे दोन बॅट्समनने मॅच मात्र बनवली कम्प्लिटली मोमेंटम ऑन स्विफ्ट. कारण धावा लागतात धाव फळकावर. तुषार मोठे आम्हाला सांगतो 47, 78चं लक्ष 31 बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 14. Oh my God! What a great shot by Vinesh! Oh, the long up, between long out, down the goal, sixer. Correct batting here. व्याजा सहित मात्र वसूल करण्याचा निर्णय घेतला. कारण कोपरखेळणे जितू भावाच्या विरोधामध्ये खूप मात्र धाबा काढल्यात आणि कोपरखेळणे बॅट्समन त्याच्या मदतीनेच मॅच जिंकले तर निश्वास सोडेल जितूबाई. षटकार आले. धावसंख्या अर्धशतक पार करताना जातो 53 वर. 53 फॉर ओनली 1 विकेट. सुपर बॉलिंग, गतीमध्ये परिवर्तन, सिंगल मिळेल. आता मात्र चांगला बॉल होता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 78ला उत्तर दिले 54 जात. आता 12 चेंडूचा खेळ बघा, 12 मध्ये 24, 12 गेले 24, जे 15.5 धावांची सरासरी आवश्यक होती. आता सरासरी झपकन या 2 धुरंधर बॅटरने आणली आहे टीम समोर. 24, 12 गेंदे 24 रन. बारा चेंडू आणि 24 धावा. 22 धावांचा महागडा षटक योगेश. नाव संजय येतात. तुझ्याकडून पहिला धावून तो लेग साइड वाईट. वाईट प्लेस पण आहे कंपर नाहीये, फक्त वाईट. आता बॉल तेवढेच राहतील. धाव एक कमी म्हणजे 12 मध्ये 23. बॉलर संजय तुझ्याकडून खेळणार. आता सोडून दिलाय. पिचिंग ऑफ साइड ऑफ स्पिन इज नो बॉल. परंतु फ्री हिट नसेल कारण 40+ नियम तर फ्री पिच संधी नसेल. फक्त नो बॉल आहे. एकदा मिळेल. फटका चांगला. ओव्हर द लॉंग ऑफ. ओ माय गॉड. सलग 3 षटकार नंतर पुन्हा मिलिंदच्या बॅट्स बनवून हा सलगचा 4था षटकार. 7 मध्ये 7 रेकॉर्ड आहे पावसाळी क्रिकेटमध्ये. झुंजार कोळशेच्या विरुद्ध भूषण पाटील 7 मध्ये 7 मारलेत, 4 मध्ये 4 मारलेत, 6 मध्ये 6 पाहितल्यात कोपरी रिद्धी सिद्धीमध्ये मिलिंदच्या नावावर. टेनिसमध्ये 4 मध्ये 4 खेचलं आता मिलिंदने. सोडून दिले. व्हॉट अ प्रेशर. इट्स अनदर वाईड. खूप गोंधळल्या अवस्थेमध्ये म्हणजे टाकले बॉलर संजयला. या ओव्हरमध्ये धावामध्ये झपाट्याने 63 वर. आता इथून फक्त 15 धावांची आवश्यकता. ओनली 15 रन रिक्वायर्ड. कडक स्ट्रोक यार. 5वा आला. भूषण पाटीलची ती षटकारांची बरोबर करण्याची संधी आहे. 5 मध्ये 5 घेतले मिलिंदने. पावसाळी गत वर्षी भूषणने ठोकल्यात झुंजार कोळशेच्या विरुद्ध. कडक बॅटिंग यार. धावसंख्या 6 झपकन जाते 69. ओ माय गॉड. 6 मध्ये 6. गुड बॅटिंग यार. वेल डन मिलिंद. टेनिस मध्ये त्याच्या नावावर कीर्तिमान आहे. रिद्धी सिद्धी ते चषक आणि आता 6 मध्ये 6 दुसऱ्या वेळा नावे करून जातोय. 40+ ते यंगस्टर मध्ये मारले होते. चला बॉल गायब आणि धावसंख्या मिळेल 75. आता मारला ना तर भूषण पाटील यांची ती बरोबर होईल. भूषणने ठोकले होते झुंजार कोळशेच्या विरुद्ध. इथे कोपरी आणि तुर्बेच्या विरुद्ध 40+ तो विक्रम होईल का. तेही पावसाळी रबर बॉल. तेव्हा लपडा चषक आणि आता अंपायर चषक मध्ये सुवर्ण संधी मिळेल. 7 मध्ये 7. येस आला. दुसरा बॅट्समन गाव दे क्रीडांगण तुझा. वेल डन मिळेल. 7 मध्ये 7. मॅच फिनिश. ग्रेट आणि कॉंग्रॅच्युलेशन मिलिंदानंद बेटा. 7 मध्ये 7 मारले ना. मॅच किती लवकर संपवली पाहिजे. भरपूर वेळ वाचवला. 50 मिनिटांमध्ये मॅच फिनिश. आता फायनल मध्ये माझा प्रवेश. सारसोळे आणि कोपरखेळणे. वेल डन यार. 6 ओव्हरची मॅच खेळण्यासाठी उद्या यायचं. येस उद्या 3-3 असा बॉलरचा रेशो असेल. त्या हिशोबाने बॉलर बरोबर तयार करा. कारण सारसोळेचा 4था गेला होता. थांबवलं कर 3-2. तेव्हा आला होता 4थी ओव्हर घेऊन मिलिंद. चांगली ओव्हर टाकली आहे मिलिंदने. चला पटापट या. चला बॉल रिटर्न द्या मित्रांनो. बॉल खूप जातात. थोड्याच वेळात अजून एक टॅलेंटेड समालोचक अमोल भोईर यांचं आगमन होईल आणि यंगस्टरची मॅच त्यांच्या मुखातून आपण ऐकूया. येस वेल डन रवी.
वाट अ लवली यार. रवी असताना तर चैतन्य वेगळं येतं. तो आत्मविश्वास देतो. जरी बॅटिंग बॉलिंग नाही केली तरी तो इतरांना तो प्रेरित करतो. सुपर बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन कोपरखेडणे सारसोळे इज इन टू द फायनल. आणि उद्या बरोबर आपल्याला यायचं आहे सकाळी 9 वाजता. ती फायनलची मॅच असेल 6 ओव्हरची. आता मॅच आपल्या भेटीला आहेत. जुगाव वाशी असं संयुक्त रथ खेळ आणि त्याच्या विरुद्ध सांडपाणेकर